तर आपण ही पत्रकार परिषद काही वेळानंतर पाहणार आहोत। त्यापर्यंत आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया। नागपूरमध्ये आंदोलनाला बसलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याची घटना घडली आहे। पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये 25 ते 30 संगणक परिचालक जखमी झाले। वेगवेगळ्या विभागातले हे संगणक परिचालक असून पगार आणि इतर मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलंय। रात्रभर या ठिकाणी हे आंदोलक बसले होते। कडाक्याच्या थंडीमध्ये हे आंदोलक बसले होते। कडाक्याची थंडी असल्याने पहाटे यातल्या आंदोलकांनी इथं असलेली बॅरिकेड्स तोडून त्यातील काही लाकडांचा शेकोटीसाठी वापर केला आणि याचा जाब विचारण्यासाठी पोलीस गेले असता आंदोलकांमधल्या काही हुल्लडबाजांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोपही होतोय। यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याचं बोललं जातंय। पुलिस लोकांना केलेला आहे। संग्राम प्रकल्प 2 मध्ये संगणक परिचालकांना शासनाने जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत घेण्यात यावं आणि 15,000 रुपये किमान मासिक वेतन देण्यात यावं। आम्ही तुटपुंजा वेतना मानधनावर काम करून सुद्धा संग्राम प्रकल्प देशात नंबर 1 वर ठेवलेला आहे। आमच्या मागण्या अहिंसेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी मांडत असताना पोलीस प्रशासनाने आमच्यावर अन्याय केलाय। पूर्ण जवळपास 500 लोकांवर 500 लोक आमचे गंभीर आहेत। या ठिकाणी 15 ते 20 हजार संगणक परिचालक उपस्थित आहेत आणि 10 संगणक परिचालक गंभीर जखमी आहेत। परिचारकाच्या मागणीसाठी जर संबंध राज्यातले 25,000 संगणक परिचारक या ठिकाणी रस्त्यावर उतरून नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढतात, तर अशा मोर्चावर पोलिसांना पुढे आणून जर मोर्चा आणि मागण्या दाबायचा प्रयत्न सरकार करत असेल तर आम्ही लोकप्रतिनिधी विधिमंडळाचे सदस्य म्हणून गप्प बसणार नाहीत। सरकारला याचा जाब आम्ही विचारणार आणि जी घटना झाली त्याची चौकशी सुद्धा या ठिकाणी सरकारला करायला लावणार आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्यांना सुद्धा निलंबित करण्याच्या बाबतीमध्ये सरकारला त्या ठिकाणी आम्ही तर आपण पाहतोय वेगवेगळ्या विभागातल्या संगणक परिचालकांनी इथं आंदोलन केलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेणार आहोत। सुनील ठगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सुनील, या सर्व आंदोलकांची भेट धनंजय मुंडे यांनी घेतली आणि त्यांना त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या या सगळ्या अधिवेशनाच्या दरम्यान उठवण्याचं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे। काय सांगता येईल त्याबद्दल? संगणक परिचालक जे होते यांच्या मोर्चावर सकाळी लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते आक्रमक झालं। धनंजय मुंडे त्या ठिकाणी जे मोर्चेकरी आहेत त्या मोर्चेकऱ्यांना भेटायला गेले आणि त्या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या रास्त आहेत आणि या मागण्या सरकारने मान्य करायलाच पाहिजे आणि या मागण्यांना घेऊन मी सुद्धा सदनामध्ये याच्यावर आवाज उठवेल आणि तुमचा जो प्रश्न आहे तो आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करूया। सदनामध्ये हा प्रश्न ठेवण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं। सोबतच त्यांनी हे सांगितलं की या मोर्चेकऱ्यांवर जो लाठीचार्ज झाला आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे। लाठीचार्जचं नेमकं कारण काय हे पुढे यायला पाहिजे। बिलकुल। आणि सुनील, आपण सध्या सीसीटीव्ही फुटेज पाहतोय कशा पद्धतीने या आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले आणि त्यानंतर पोलिसांनी पण कुठेतरी हा सगळा प्रकार अतिशय आक्रमकपणे हाताळल्याचं सध्या दिसतं आहे। आंदोलनकर्त्यांवर
पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। वेगवेगळ्या विभागातल्या संगणक परिचालकांचं हे आंदोलन होतं आणि पगार आणि इतर मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन केलं होतं। विधान भवन परिसरात जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी हा लाठीचार्ज केल्याचं बोललं जात आहे। सुनील, या सगळ्या प्रकरणाबद्दल जर बोलायचं झालं तर या सगळ्या आंदोलनकर्त्यांमधल्या काही हुल्लडबाजांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचं देखील सध्या बोललं जात होतं, त्याबद्दल काय सांगता येईल? नक्कीच आपण जर त्या फुटेजमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे जाणवेल की हे सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेला म्हणजे विधान भवनात सुद्धा कामकाज सुरू व्हायचं होतं। सकाळची वेळ होती आणि हे जे आंदोलनकारी आहे हे रात्रीपासून त्या ठिकाणी होते। सकाळचे हे आंदोलनकारी आक्रमक झाले आणि यांनी बॅरिकेड तोडून विधान भवनाकडे येण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र पोलिसांना त्या ठिकाणी यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला। यामध्ये काही जे आंदोलनकारी होते ते अतिशय आक्रमक झाले आणि ते विधान भवनाकडे येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला। त्यामध्ये जवळपास 20च्या जवळ कार्यकर्ते सुद्धा जखमी झाले तर 5 पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी जखमी झाले। बिलकुल सुनील, सरकारकडनं या आंदोलनकर्त्यांची किंवा त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली गेली आहे का? या आंदोलनाविषयी पंकजा मुंडेंसोबत या संपूर्ण आंदोलनकारकांची काल बैठक झाली होती त्यांच्या आणि पंकजा मुंडेंनी कडून जी माहिती मिळते आहे त्यानुसार त्यांची सकारात्मक अशी चर्चा झाली होती, परंतु नेमकं कुठे काय झालं हे कळलं नाही। सुनील, धन्यवाद आपण जी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आमचं आंदोलन जे सुरू आहे त्यांचं डेलिगेशन काल येऊन मला भेटलं। काल माझ्या दालनामध्ये त्यांची विस्तृत बैठक झाली आणि मी त्यांना शब्द दिलेला आहे की मागचं जे संग्राम होतं ते 13व्या वित्त आयोगातून केलेलं काम होतं आणि जेव्हापासून मी मंत्री झालेली आहे या संग्रामच्या या VLEचा मानधन वाढवणे, स्टेशनरीचा अधिकार सरकारी यंत्रणेकडे घेणे, मध्ये एक कंपनी होती ती कंपनी ह्याच्यातनं बाहेर हटवावी ही मागणी होती, त्याच्यावर सुद्धा आम्ही सकारात्मक निर्णय घेतलेले आहेत। आता 14 वित्त आयोगाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट कंटिन्यू करणे। आता जो प्रोजेक्ट होणार आहे तो संग्राम 2 असणार आहे, कारण संग्राम 1 हा संपलेला आहे, आता त्याचा कार्यकाळ संपलेला आहे, कारण तो 13व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ संपलेला आहे।